Good morning, everyone. Let's start with question number 4 on page number 78. जर्नल आणि लेजर चे फॉर्मॅट बनवून घेता का? जर बनवलं असेल तर स्टार्ट करू का? सर. ओके, स्टार्ट करतो मी प्रश्न. पहिला ट्रान्झॅक्शन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, डेट टाकायची. बिझनेस मध्ये कॅश येणार म्हणून कॅश अकाउंट डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन, अमाऊंट आहे 2,00,000. टू कॅपिटल, ओनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट 2,00,000. ठीक है. बीइंग बिजनेस स्टार्टेड विथ कॅश. सेकंड एंट्री करूया, फटाफट करूया. ओपन अ बँक अकाउंट विथ सिंडिकेट बँक. बँकेला पैसे मिळणार आणि आपल्याकडनं कॅश जाणार. द बँक अकाउंट डेबिट. डेबिट द रिसिवर. डेबिट द रिसिवर. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्याकडनं कॅश जाणार आहेत. बीइंग बँक अकाउंट ओपन्ड. ठीक आहे. तिसरा एंट्री, जास्त फास्ट झाला तर मला सांगा बरं का, मी थांबतो थोडंसं. गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम गुलमोहर फॅशन हाऊस. गुड्स म्हणजे आपण परचेस केलंय, तर परचेस अकाउंट डेबिट. आणि क्रेडिट वर परचेस केलाय तर क्रेडिट द गिवर. डेबिट व्हॉट कम्स इन, सामान आलंय आणि क्रेडिट द गिवर. क्रेडिट परचेसेस. ठीक है. तीसरी डेट, परचेज ऑफ ऑफिस मशीन एंड पेड बाय चेक. मशीनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, मशिनरी आली आणि बँक गेली, बँक मधनं पैसे गेले, तर क्रेडिट क्रेडिट द गिवर. बँक गिवर आहे आपल्यासाठी या ठिकाणी. रेंट पेड. रेंट जे नॉमिनल अकाउंट आहे, आपण दिलं तर खर्च, आलं तर इन्कम. तर पेड म्हणजे खर्च, तर रेंट अकाउंट डेबिट. नॉमिनल अकाउंट आहे, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस टू बँक. बँक मधनं पैसे जाणार आहेत. अमाऊंट आहे 5,000. बीइंग रेंट पेड आ जाएगा इधर.
सेल्स गुड्स ऑन क्रेडिट टू मोहित अँड ब्रदर्स. मिस्टर मोहितला मिसेस मोहित अँड ब्रदर्स अकाउंट डेबिट. डेबिट द रिसिव्हर. आपण सेल केलाय तर समोरचा माणूस रिसीव्ह करणार गुड्स आणि आपल्याकडनं गुड्स जाणार आहे. तर क्रेडिट वॉट गोज आउट. इन क्रेडिट सेल्स. कॅश सेल्स आहेत. कॅश आपल्याकडे येईल. कॅश अकाउंट डेबिट. डेबिट वॉट कम्स इन आणि क्रेडिट वॉट गोज आउट. आपल्याकडं सामान विकतोय आपण तर सामान चालला गेलं. दी कॅश सेल्स. कॅश पेड टू गुलमोहर कंपनी. मेसर्स गुल मोहर फॅशन हाऊस अकाउंट डेबिट आणि डेबिट द रिसिव्हर आणि कॅश आपल्याकडनं जाते मतलब कॅश अकाउंट क्रेडिट. रिअल अकाउंट आहे. क्रेडिट वॉट गोज आउट. कॅश पेड टू गुलमोहर झालं. त्याच्यानंतर रिसिव्ड अ चेक फ्रॉम मोहित ब्रदर्स. मिसर्स सॉरी रिसिव्ड अ चेक. तर बँक मध्ये पैसे येईल आता. बँक अकाउंट डेबिट. रिसिव्ड अ चेक म्हणजे बँकेत पैसे येणार आहेत आणि देणारा कोण? मोहित ब्रदर्स. तर टू मोहित ब्रदर्स अकाउंट क्रेडिट. क्रेडिट द गिवर. ठीक आहे. सॅलरी पेड इन कॅश आहे शेवटचं ट्रान्झॅक्शन. सॅलरी पेड इन कॅश. तर सॅलरी जे आहे खर्च आहे आपला. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 6,000.
इथपर्यंत झालं सगळ्यांचं? यस सर. काही प्रॉब्लेम? No, sir. Done. ओके, लेजर पोस्टिंग करूया. Yes, sir. हे बघा, कॅश कॅपिटल, त्याच्यानंतर बँक परचेस गुलमोहर, बरोबर. मशिनरी रेंट मोहित ब्रदर्स, बरोबर आहे. मोहित ब्रदर्स सेल्स, गुलमोहरचा आलाय ऑलरेडी, आणि सॅलरीज एवढे सांग जी. लेजर एवढेच आहे ना. कॅश आला, सॅलरी आली, मोहित आला, कॅश परत गुलमोहर आला, कॅश सेल्स कॅश आला, मोहित ब्रदर्स आला, मशिनरी तर मग ठीक आहे. एवढे आपल्याला लेक्चर करायचे आहेत.
पहिला ट्रान्झॅक्शन काय आपलं, कॅश टू कॅपिटल, कॅश टू कॅपिटल. तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडमध्ये पहिला ट्रान्झॅक्शन येईल कॅश टू कॅपिटल अकाउंट. अमाऊंट येईल 2 lakhs. 2 लाखांनी बिझनेस सुरू केले. एक्झॅक्टली करस्पॉन्डिंग एंट्री इकडे येईल, बाय कॅश अकाउंट 2 लाख रुपये. ठीक आहे. इथपर्यंत ऑल ओके आहे का? इथपर्यंत ऑल ओके का? दोन रिप्लाय आहे. Yes, sir. घेऊ का पुढे? ओके. पहिला ट्रान्झॅक्शन झाला फक्त आता आपला. दुसरा ट्रान्झॅक्शन बँक टू कॅश आहे. बँक टू कॅश. तर बँक मध्ये लिहिणार मी टू कॅश अकाउंट. आणि कॅश मध्ये लिहिणार बाय बँक अकाउंट. डेट 8 जून. पुढचं ट्रान्झॅक्शन परचेस टू गुलमोहर. परचेस टू गुलमोहर अकाउंट. परचेस टू गुलमोहर फॅशन. गुलमोहर फॅशन. गुलमोहर फॅशन अकाउंट. अमाऊंट येईल 30,000. मग गुलमोहरच्या क्रेडिट साइड बाय परचेज अकाउंट. झालं. मशिनरी टू बँक. मशिनरी टू बँक अकाउंट 20,000. बारा जून. मशीनरी टू बँक म्हणजे बाय बँक बाय मशीनरी आहे. बाय
मशिनरी, बाय मशिनरी बँकमध्ये 12 जून 2017. त्याच्यानंतर रेंट टू बँक, रेंट टू बँक बाय रेंट, बाय रेंट बाय रेंट टू बँक, रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सगळे सोबत आहे माझे तर थांबू थोडासा. फास्ट चाललंय का थोडस? व्यवस्थित आहे स्पीड? कोणी मागे राहिलं तर थांबू का? आपल्यापैकी कोणी मागे असेल तर मी थांबतो थोडासा. ओके, मी थोडासा एक 5 मिनिटचा ब्रेक देतोय. 5 मिनिटचा म्हणजे तुम्हाला करता येईल. तुम्हाला कुठला स्क्रीन बघायचा ते सांगा मला. हा स्क्रीन पाहिजे का हा स्क्रीन पाहिजे? तर तेवढा ओपन करून ठेवतो. 5 मिनिटचा ब्रेक देतो. ओके, आपला कुठपर्यंत आला होता? आला होता रेंट टू बँक केलं होतं ना आपण. रेंट टू बँक 5,000 रुपये केले. इकडचे ट्रान्झॅक्शन झाले, आता इकडचे बाकी आहे. मोहित टू सेल्स, मोहित टू सेल्स, मोहित टू सेल्स. मोहित टू सेल्स झालं. त्याच्यानंतर कॅश टू सेल्स, म्हणजे बाय कॅश, बाय कॅश. बाय कॅश म्हणजे काय? सेल्स कॅश मध्ये पण जाईल. टू सेल्स, टू सेल्स. मग त्याच्यानंतर गुलमोहर टू कॅश, सॉरी, गुलमोहर टू कॅश. गुलमोहर टू कॅश.
बँक टू मोहित. बँक टू मोहित ब्रदर्स. बँक टू मोहित. बैंक टू मोहित हो गया. मोहित के क्रेडिट में आप बाय बैंक. इसके बाद त्याच्यानंतर सॅलरी टू कॅश. सॅलरी टू कॅश. सॅलरी टू कॅश. कॅशच्या लेजर मध्ये बाय सॅलरीज. इथपर्यंत ऑल ओके. बॅलन्सिंग करूया का? 1-2 मिनिट थांबू? 2 मिनिटचा वेळ देऊ का कंप्लीट करण्यासाठी? एक डन आला. बाकी बाकी कॅन्डिडेट्स? डन. 2 डन आले. थांबायची गरज आहे का कोणाला? का पुढे चालू? ठीक आहे. बाकीचे लोक झोपले असं वाटतंय मला. फाईन. बॅलन्सिंग कसं करायचं मी सांगितलं होतं. परत एकदा रिपीट करूया. कॅपिटल अकाउंट बॅलन्स करायचं आहे मला, तर डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल दोन्ही साईडची टोटल घ्यायची. जी मोठी टोटल आहे दोन्ही साईडने लिहून टाकायचं. इकडे क्रेडिटची टोटल मोठी आहे म्हणून इकडे ही टोटल मी इकडे लिहिली. क्रेडिटची टोटल डेबिट साईडला लिहिली आणि डेबिट साईडला जे मोठी टोटल आहे त्यातून डेबिट साईडचा पूर्ण टोटल मायनस करायचा. इकडे काहीच नाही अमाऊंट म्हणून 2 lakhs डायरेक्टली आला. आता कॅशमध्ये डेबिट साईडची टोटल 2,15,000 आहे आणि क्रेडिट साईडची टोटल 1,16,000 आहे. तर जे मोठी टोटल असते ते लिहावं लागते म्हणून मी इकडे डेबिटची टोटल लिहिणार. क्रेडिटमध्ये कमी पडते. क्रेडिटची टोटल जी आहे 1,16,000 आहे आणि डेबिटची टोटल 2,15,000 आहे म्हणून मी इकडे लिहिणार मंथ एंडची डेट 30 जून 17 बाय बॅलन्स कॅरी डाऊन. इकडे जे मोठी टोटल असते त्यात मायनस वरची टोटल. तर 2,15,000 मधनं 1,16,000 मायनस झाले किंवा हे असं धरा की हे सगळं टोटल मिळून 2,15,000 झाले. आता मग ओपनिंग बॅलन्स 1/7 ला येईल. 1/7/17. भाई और बहनों 1/7/17 का क्या रिलेवेंस है अपनी जिंदगी में? कोई बता सकता है? कोई बता सकता है क्या 1/7/17 का क्या रिलेवेंस है अपने देश में? वेरी गुड. जीएसटी आया था 1/7/17 को. किसी को मालूम है क्या 8 नवंबर 2016 को क्या हुआ था? नोटबंदी. व्हेरी गुड. आता बघा बँक अकाउंट टॅली करायचं आहे, मतलब बॅलन्सिंग करायचं आहे. कॅश अकाउंट बॅलन्स सॉरी बँक अकाउंट बॅलन्स करायचं आहे मला. तर मी टोटल पाहतो
तर डेबिट साईडची टोटल 90,000 आहे, क्रेडिट साईडची टोटल 25,000 आहे. तर मी काय करतो, 90,000 जे मोठी टोटल आहे ते लिहून टाकतो दोन्ही साईडनी. आणि मंथ एंडची डेट 30/6/17 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. आणि इकडे मोठी टोटल जे आहेत त्यातून वरचे जे अमाऊंट्स आहेत त्याला मायनस करावं लागेल. 90,000 पैकी मी 25,000 कापले तर 65,000 येते आणि शेवटी 20, 5 आणि 65 याची टोटल 90,000 होते. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ही जी डेट असते ते पुढची डेट असते 1/7/17. परचेस अकाउंट डेबिट टोटल घेतली, मोठी टोटल डेबिट साइड आहे. क्रेडिट साइड मध्ये काहीच अमाऊंट नाही, मग डायरेक्टली बॅलन्स कॅरी डाऊन 30,000. डेट येईल 30/6/17 आणि हीच टोटल ओपनिंग मध्ये येईल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स ही टोटल होती आणि ही पण टोटल आहे. गुलमोर फॅशन डेबिट टोटल घ्या, क्रेडिट टोटल घ्या, दोन्ही साइड सेम टोटल आहे. लक्ष द्या, इकडे दोन्ही साइड सेम टोटल आहे, सेम अमाऊंट आहे. त्यांच्याकडनं माल आणलं होतं, परचेस केलं आणि त्याच्यानंतर त्याला पैसे पे करून टाकले आपण. तर सध्या आता देणं घेणं काहीच नाही, तर इकडे बॅलन्सिंग कॅरी फॉरवर्ड येणार नाही. बॅलन्स कॅरी फॉरवर्ड ब्रॉट डाऊन काहीच येणार नाही. मशिनरीमध्ये डेबिट साइड जास्त टोटल आहे, क्रेडिट साइड मध्ये काहीच नाही, म्हणून इकडे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन डेट येईल 30/6/17 आणि ओपनिंग मध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन एक तारीखला येईल बॅलन्स ब्रॉट डाऊन. रेंट अकाउंटचा दोन्ही त्याचे टोटल घ्यायचा. शेवटी ते डेबिट साइडच टोटल आहे, बाकी काही नाही. क्रेडिट साइड मध्ये काहीच नाही. खर्चेचा जीएल आहे माझाही, म्हणून बाय बॅलन्स कॅरी डाऊन 5,000 येईल डायरेक्ट. 30/6/17 30/6/17 ओपनिंग बॅलन्स येईल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000 रुपये. मोहित ब्रदर्स मध्ये काहीच बॅलन्स येणार नाही, कारण की दोन्ही साईडची टोटल सेम आहेत. दोन्ही साईडचे टोटल सेम आहेत. सेल्स मध्ये क्रेडिटची टोटल जास्त आहे. टू बॅलन्स कॅरी डाऊन 30/6/17 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1/7/17 आणि बॅलन्सिंग टॅली झालं. सॅलरीज अकाउंट मध्ये तसंच येईल. डेबिटची टोटल जास्त आहे, क्रेडिटची टोटल काहीच नाही. मग इकडे बाय बॅलन्स कॅरी डाऊन जी मोठी टोटल असते त्याच्यातून वरचे सगळे आयटम मायनस करावे लागते.
30/6/17 हे आणि हे टोटल आहे आपली. त्याच्यानंतर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. एक 7/17. ठीक आहे. आता अनवॉन्टेड लाईन थोडीशी कमी करून टाकू. थोडा आपला क्लमझीनेस कमी होऊन जाईल. गुलमोहरच्या त्याच्यानंतर कॅश अकाउंट मध्ये बॅलन्स झाला बरोबर. आता बघा, ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करताना जे ओपनिंग बॅलन्स असतो त्याला रेफर करायचा नॉर्मली. ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग म्हणजे काय, डेबिट साइड आहे कॅश, तर हे रेफर करायचं, डेबिट साइड लिहायचं. कॅपिटल जे आहे क्रेडिट साइड ओपनिंग आहे, तर क्रेडिट साइड लिहायची. क्रेडिट साइड मध्ये ओपनिंग असं आहे. मग बँक अकाउंटला डेबिट साइड येईल, कारण की डेबिट बॅलन्स आहे त्याला. परचेस अकाउंटचा नॉर्मली डेबिट बॅलन्स असतो. गुलमोहरचा काहीच बॅलन्स नाही. मशिनरी अकाउंटचा बॅलन्स आहे आणि नॉर्मली तो डेबिट असते. रेंट अकाउंटचा नॉर्मली डेबिट बॅलन्स असतो, कारण की खर्च आहे आपला तो. मोहित ब्रदर्सचा काहीच बॅलन्स नाही, 0 येईल. सेल्स अकाउंट मध्ये नॉर्मली क्रेडिट बॅलन्स असतो. सॅलरीज अकाउंट खर्चेचा जीएल आहे, तर खर्चेचा ऑलमोस्ट डेबिट बॅलन्स असते. हे झालं आपला ट्रायल बॅलन्स तयार. 2,25,000ची टोटल आहे. नॉर्मली हे जर टॅली झालं तर काही एरर्स नाही असं आपण एक नोशन धरू शकतो. इथपर्यंत काय प्रॉब्लेम? थांबू का थोडासा? इथपर्यंत सगळं ओके ना? मी हे फाईल शेअर Yes, करतो sir. तुम्हाला. हा. ही फाईल वाटल्यास तर मी शेअर करतो तुम्हाला रेफरन्ससाठी. क्वेश्चन नंबर लिहिलेला आहे वरती प्रॉपर. क्वेश्चन नंबर लिहिलेला आहे, जनरल एंट्रीज केलेली आहे. सर हा मॅडम, सर मला जरा एक डाऊट आहे सर बोला. की आपण रेंट अकाउंट लेजर मध्ये बघा, हा, तर ती एंट्री मला कळत नाही, ती इकडे कशी काय आपण हे केली, म्हणजे ट्रायल बॅलन्सला कशी हिट केली? हे बघा, रेंट जे आहे ना, रेंट हम्म. खर्च असतो आपला. हो हो. नॉमिनल अकाउंट म्हणतो की डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हम्म. तर आपण एंट्री केली, कुठे गेली एंट्री? हा, रेंट टू बँक केली. हम्म. रेंट अकाउंट डेबिट आहे, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस. यस यस क्रेडिट व्हॉट गोज आउट, आपल्याकडनं पैसे गेले, बँक यस. बँक देणार आहे ते पैसे, बरोबर. नाही नाही, लेजर मध्ये बघा, आपण कॅरी डाऊन कुठे गेलेलं आहे, कुठे? हे बघायचे. हम्म. Posting, trial balance ची posting I think. हा, सर्वात आधी काय केलं मी, रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट केलं, डेबिट साइड. यस यस. डेबिटची टोटल घेतली 5,000 आला. हम्म. जी ही मोठी टोटल होती, मी क्रेडिट साइड लिहिली ती. यस बरोबर. क्रेडिट साइड लिहिताना मग क्रेडिट साइडला बॅलन्स होता, बाय बॅलन्स कॅरी डाऊन 5,000 केले, हम्म. आणि ते ओपनिंग बॅलन्स मध्ये लिहिलं 5,000 रुपये. 5,000. यस यस, कळालं. काय अडचण इकडे? नाही नाही, झालं, क्लिअर झालं. ऑल ओके. म्हणजे कॅरी डाऊन झाल्यानंतर त्याच्या अपोजिट साइडला ब्रॉड डाऊन घ्यायचं, येस 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 येस. आणि ते ब्रॉड डाऊन ज्या ठिकाणी होईल मग तो इफेक्ट आपण इकडे दाखवणार ट्रायल नॉर्मली बॅलन्स. काय आहे याचा, म्हणजे लिटमस टेस्ट कसं आहे, जे क्लोजिंग बॅलन्स असतो ना, ते कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे.
ही कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे ना 99,000. येस येस सर. ऍक्च्युली ट्रायल बॅलन्स मध्ये क्लोजिंग बॅलन्सच लिहावं लागते. हा हा हा. अलग म्हणजे लक्षात. आता तुमचा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन इकडे 99,000 आला डेबिट साईडला, तर मग तो लगेच इकडे डेबिटला लिहून टाकायचा. हा येस येस येस. तर तेच जरा मला नॉर्मली थोडं. नॉर्मली काय आपण ट्रायल बॅलन्स इयर एंडला बनवतो किंवा मंथ एंडला बनवतो. येस सर. तर हे आपला 30 जून 17 किंवा 1/7/17 या डेटचा ट्रायल बॅलन्स आहे. येस सर. तर कॅश अकाउंटचा डेबिट मध्ये जास्त अमाऊंट्स आहेत म्हणून त्याला आपण डेबिट बॅलन्स म्हणत असतो. हो हो. बॅलन्स लिहितो आपण क्रेडिट साइड, बरोबर आहे. पण हे असतो डेबिट बॅलन्स. येस येस. अलग लक्षात. हो आणि म्हणून त्याला डेबिट मध्ये लिहावं लागतं आपल्याला. म्हणजे सर जनरल एंट्रीज अँड लेजर पोस्टिंग हा याचं एक रिव्होल्युशनरी मॅचिंग ऑफ एक्सपेन्सेस अँड इन्कम येस याचं स्टेटमेंट देतं ट्रायल बॅलन्स. हो त्याच्यामध्ये फायनल कळतं की किती खर्च आणि बॅलन्स किती आहे, हो आणि त्याच्यानंतर ते परत ट्रायल बॅलन्स प्रॉफिट मध्ये अँड 4 लॉस. गोष्टी येते. ट्रायल बॅलन्स मध्ये 4 गोष्टी येते: इन्कम, एक्सपेंडिचर, असेट्स अँड लायबिलिटीज. ओके. डन. येस सर. येस आणि हे सर. ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर आपल्याला प्रिपेअर करावं लागेल ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड प्रॉफिट अँड लॉस, लॉस Balance. अकाउंट, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट, ते इंदुरीकर महाराज म्हणत होते की लव्ह मॅरेज केल्याने लई प्रॉब्लेम येतात. टीव्हीचा व्हॉल्यूम वाढून भांडे घासावं लागते म्हणे. तर मागून भांड्याचा आवाज येतोय, जे जे भांडे घासतायत ते म्यूट करावा आपल्याला स्वतःला. नाही नाही, घरातली ऍक्टिव्हिटी आहेत. काही काही घरात ऍक्टिव्हिटी चालू असतात मागे, त्या डिस्टर्ब होत. आता तुम्ही कव्हर करू नका. नाही सर. ठीक आहे, लाइटर साइड होता. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आपल्याला बनवायचं आहे त्याच्यानंतर. ठीक आहे. येस सर. त्याचा फॉर्मॅट मी दिलाय व्हॉट्सअपवर. तर ते फॉर्मॅट कमीत कमी 5-5दा लिहा. हं? तर तुम्हाला इझी जाईल फायनल अकाउंट्स मध्ये. ठीक आहे. ऑल ओके इथपर्यंत. ठीक आहे. आवाज तुमचा म्हणजे अनम्यूट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. डोंट वरी अबाउट इट सर, इट वॉज जस्ट अ जोक. घरातल्या ऍक्टिव्हिटी सुरू असणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे, असं नाही नाही काही नाही. ते तर आहे. नाही. इवन इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस, ऑल ऑफ अस. कारण की कोविडमध्ये जेव्हा आपण घरून आपण जेव्हा ऑनलाईन मीटिंग ते चालू केलं होतं, ते फार डिफिकल्ट होतं आपल्यासाठी. कारण की बरोबर. वी वर नॉट डिझाइन्ड इन अ सच अ वे दॅट विल गेट अ सेपरेट रूम और हा, तो तो एक प्रिव्हिलेज किंवा त्याच्यासाठीच सर झगडतोय कुठेतरी माणूस. हा. आणि पण जे नवीन बिल्डर्स होते, नवीन बिल्डिंग्स जे चालू झाले 2020च्या नंतर, तर तिथे एक ऑनलाईन मीटिंग साठी सेपरेट छोटासा रूम ते क्रिएट करतायत बँगलोर, पुण्यामध्ये किंवा असे मोठ्या शहरामध्ये. कारण की ते लक्षात आलं की हे गरजेचं आहे. इव्हन स्टुडंट्स आर स्टडिंग ऑनलाईन, सो दे Yes. रिक्वायर सम ना पर्सनल स्पेस किंवा प्रायव्हेट स्पेस. एक छोटा. हम्म. सो इथपर्यंत ऑल ओके आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. आज पूर्ण येस सर. फुल फ्लेजेड सम केलंय आपण, है ना. हा. फ्रॉम ट्रायल बॅलन्स, सॉरी, फ्रॉम जर्नल टू लेजर अँड टू ट्रायल बॅलन्स, है ना. ट्रायल त्याच्यात बॅलन्स. आपला हे बाकी आहे, तर हे करूया आपण नंतर. पण आता 5वा प्रश्न राहिलेला आहे, 5th प्रश्न. तर तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही करून घेतो, तर मला छान वाटेल. तुम्ही म्हणत असाल की सर एक प्रश्न होऊ द्या, तर आपण उद्या 5वा प्रश्न करता येईल आपल्याला. 5वा प्रश्न झाला तर मग हे चॅप्टर संपून जाईल. सर आम्ही ट्राय करतो, हा वर्किंग तुम्हाला सेंड करतो. हा झालं तर मग सक्सेसफुल, हा नाहीतर मग आपण परत ह्याच एक हे करू. ठीक आहे. बाकीचं काय मत आहे? एक मत आला मला की प्रॅक्टिस करूया सर आपण, असं एक मत आला मला.
बाकीचं काय म्हणणं आहे? आम्ही आधी होमवर्क म्हणून ट्राय करतो. जर त्याच्यात काही प्रॉब्लेम झाले मग आपण करू. ओके ओके. आणि दुसरे 2 आधी प्रश्न homework homework करतो. चे होते मी ते केले का आपण? काही हा रिप्लाय आले होते केले म्हणून. हा केलंय मी पण मॉर्निंगला उठून केलंय सर. अच्छा ठीक आहे. ठीक आहे, आपण काय करू आज आजचा दिवस देऊ. फिफ्थ क्वेश्चन हे बघा मी लिहितो बरोबर प्रॉपर. हा इलस्ट्रेशन नंबर 5 आहे ते, है ना? येस सर. पेज नंबर 81, 81. बरोबर ना? हे होमवर्क आहे तुमचा. जमते? येस सर. होमवर्क मध्ये इलस्ट्रेशन नंबर 5, पेज नंबर 81 आणि रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन नंबर 1 असं लेसन तुमचं. येस सर. ओके. शॅल आय कॉल इट अ डे सर? येस. विल मीट टुमॉरो मॉर्निंग अँड मोस्टली ना 5:55 किंवा 5:50 ला जॉईन करा, हा जेणेकरून आपल्याला ना 6 वाजता चालू करता येईल एकदम सेशन. आणि मी पण तयारीत राहतो त्या हिशोबाने. फिफ्थ क्वेश्चन करा घरी आणि आपण येस सर. उद्या त्याचा संध्याकाळपर्यंत मला रिप्लाय पाठवा. तुमचं झालंय का? झालं नसेल येस सर. किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आपण उद्या फास्ट फॉरवर्ड मध्ये रिपीट करू किंवा फास्ट फॉरवर्ड मध्ये त्याला सॉल्व्ह करू, है ना? येस सर. येस. आपलं मग हे चॅप्टर संपून जाईल आणि पुढे सबसिडरी बुक्स आपल्याला शिकायचे आहेत. सबसिडरी येस. बुक, कॅश बुक वगैरे शिकायचे. ठीक आहे? येस सर. ओके, गुड डे. गुड.